नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रत्येक वेळेस मी काहीतरी वेगळं दाखवण्याचा, वेगळं काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या टिप्स किंवा वेगवेगळे असे टेस्टी असे रेसिपी देखील दाखवायचा प्रयत्न करत असते. आज काय आहे बरं? आज आहे येलो टी, पिवळा चहा. काही दिवसापूर्वी मी निळ्या रंगाचा चहा तुम्हाला दाखवला होता. बघा, निळ्या रंगाचा चहा तो कसा दिसत आहे ते. गोकर्णाच्या फुलांचा निळ्या रंगाचा चहा मी तुम्हाला दाखवलेला होता. त्याला आपण ब्ल्यू टी म्हणून आपण सर्वजण ओळखतो. सो हा जो ब्ल्यू टी आहे हा आपल्या शरीरासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढे बाकीचे चहा आपण पितो त्याच्यापेक्षा जास्त. आणि आज आपण ब्ल्यू टी तर बघितलेला आहे, आज आपण पाहणार आहे येलो टी. बघा, ब्ल्यू टी मी अशा प्रकारे बनवलेला होता. आता मी काय करत आहे की मी माझ्या व्हिडिओमधूनच हे रेकॉर्ड करत आहे. सो हा जो ब्ल्यू टी आहे हा ब्ल्यू टी आणि आत्ता आपण बघणार आहे येलो टी. येलो टी आहे, हा येलो टी बनवण्यासाठी आपल्याला 3-4 गोष्टी लागणार आहे. पहिली गोष्ट जी आहे ती आहे हळद, दुसरं आहे दालचिनी पावडर, तिसरे आहे काळी मिरी पावडर आणि चौथे आहे सुंठ पावडर. आता हा इन्स्टंट असं बनवत आहे. हा जो चहा आहे, ही जी पावडर आहे आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि कुठेही बसल्या जागी आपण येलो टी बनवू शकतो. येलो टी हा नॉर्मली अद्रक, त्याचप्रमाणे हळद जी आहे, ओली हळद, त्याच्यापासून बनवला जातो. पण इन्स्टंट बनवणे हे खूप महत्त्वाचे होते. कारण कसं आहे की रोजच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ह्या सर्व रोज गोष्टी आणा, त्या बनवा आणि ते बनवणं आणि त्या सर्व गोष्टी करणे तेवढे शक्य होत नाही. पण हे जर आपण येलो टीचं प्रीमिक्स जर बनवून ठेवले तर हे आपल्याला शिफ्ट आहे त्या व्यक्तींना, त्या मुलामुलींना, त्या पुरुष स्त्रीला हा चहा खूप आरोग्यासाठी उपयोगाचा आहे. आज मी प्रत्येक वस्तूचं पावडर बनवायला तर दाखवणारच आहे, पण प्रत्येक ह्याचं एक वेगवेगळा गुणधर्म आहे, तो या चहामध्ये मिळणार आहे. भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या चहाचा खूप असा उपयोग होतो. चला तर मग बघूया पुढची प्रोसिजर काय आहे ते. दालचिनी जी आहे, ही दालचिनी आपल्याला जे आपला गरम मसाला असतो, गरम मसाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त उपयुक्त म्हणजे दालचिनी आहे. दालचिनी ही आपल्याला भरपूर अशा प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या आजारांसाठी, एखादा आजार आपल्याला जडून राहिलेला असेल त्या आजारासाठी, डायबिटीसचं प्रमाण कमी करण्यासाठी, हार्टमध्ये प्रॉब्लेम असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी हे शास्त्र आणि हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. आता दालचिनी जी आहे ती मी रेडीमेड पावडर इकडे वापरणार नाही. तर जेव्हा पण कोणत्याही गोष्टी आपण घरामध्ये बनवतो तर त्या ज्या बनवलेल्या वस्तू आहेत तर त्या खूप जास्त चांगल्या प्रकारे होतात, ज्यामध्ये आपण मार्केटमधनं आणलेल्या वस्तू ज्या आहेत त्याच्यापेक्षा. रेडीमेड पावडर, तयार पावडर आणण्यापेक्षा दालचिनी जर आपण अशी आणली आणि ती जर आपण त्याची पावडर घरामध्ये बनवली तर ती जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आणि प्युअर ती चांगली अशी तयार होते. आता ही जी दालचिनी आहे ही मी अशी बारीक करून त्याला चाळण करून घेतलेली आहे. बारीक जो चाळ आहे
पुन्हा एकदा बारीक करणार आहे. आणि ही जी दालचिनी आहे, कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या स्वीट अशा वस्तूंमध्ये दालचिनी जी आहे ती आपण टाकत असतो. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर केक, बनाना केक आहे, त्याच्यामध्ये दालचिनी पावडरचा फ्लेवर तर खूप खुशबू देखील छान येते आणि टेस्ट देखील तेवढीच छान असते. तर अशा प्रकारे दालचिनी ही खूप महत्त्वाची आहे, जी आपण आता येलो टीमध्ये टाकणार आहे. तर येलो टी मी पूर्ण ही पावडर टाकणार नाही आहे, तर मी आता पावडर बनवतच आहे. तर ही पावडर बनवून ठेवणार, जेवढे प्रमाण आहे त्याप्रमाणे ही मी येलो टीसाठी तयार करणार आहे. अशा प्रकारे छान अशी घरातली घरगुती दालचिनी पावडर तयार झालेली आहे. आता आपण बघूया दुसरी पावडर. आता आपण बनवणार आहे सुंठची पावडर. सुंठ पावडर रेडीमेड मार्केटमध्ये मिळते, तुम्ही ते देखील वापरू शकता. दालचिनी पावडर देखील मार्केटमध्ये रेडीमेड पावडर मिळते, ती देखील तुम्ही वापरू शकता. पण ज्यावेळेस आपण घरामध्ये बनवतो तिची प्युरिटी वाढते. तर अशा प्रकारे सुंठाची पावडर मी तयार केलेली आहे. त्याला देखील मी चाळून घेणार आहे. आता चाळून घेताना या ठिकाणी पूर्ण प्रकारे मी पूर्ण हा जो चाळा आहे, हा जो चाळा आहे म्हणजे चाळून जे वर उरलेलं जे चोथा आहे तो पुन्हा एकदा आपण बारीक करायचा. अशा प्रकारे सुंठ देखील मी बारीक करून ही सुंठाची जी पावडर आहे ती तयार केलेली आहे. घरामध्ये छान देखील खुशबू यायला सुरुवात झालेली आहे, पण तेवढीच ठसका देखील उठायला सुरुवात झाली आहे. बघा, ही आपली तयार झालेली आहे सुंठ पावडर. अशा प्रकारे सुंठ पावडर तयार झालेली आहे, जी सुंठची पावडर आपण येलो टीमध्ये ॲड करणार आहे. या ठिकाणी सुंठ, दालचिनी पावडर एका भांड्यामध्ये घेतलेली आहे. घरामध्ये घरगुती पद्धतीने तयार केलेली हळद देखील इथे आहे. आणि माझ्याकडे काळी मिरी पावडर ही तयार होती. तर इकडे आपण काळी मिरी पावडर घेतलेली आहे. आणि काळी मिरी पावडर, सुंठ, दालचिनी असे वेगवेगळे प्रकार आता आपण घेणार आहे. पहिल्यांदा मी इथे घेत आहे. एका भांड्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करूया. हळद पहिल्यांदा आपण टाकत आहे. तर हळद टाकताना मी इथे हळदीचे 4 चमचे इथे घेतलेले आहे. आता जर हळदीचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे. हळद जर 4 चमचे आहे तर दालचिनी पावडर इथे आपण 2.5 चमचे दालचिनी घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हळद 4 चमचे, 2.5 चमचे दालचिनी आणि 2 चमचे इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे. हे प्रमाणच खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी काळी मिरी पावडर आहे ही 1 चमचा घ्यायचं आहे. हळद 4 चमचे, 2.5 चमचे आणि अशा प्रकारे हे सर्व जे आहे हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे. दालचिनीची पावडर मी एका बर्नीमध्ये भरून ठेवत आहे. एअरटाईट बर्नीमध्ये ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जी सुंठ आहे ती सुंठ देखील मी इकडे एअरटाईट त्याच्यामध्ये भरत आहे. चहा करताना किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सुंठाची पावडर लागतेच. तर ही पावडर आपण घरगुती तयार केलेली पावडर वापरू शकतो. अशा प्रकारे सुंठ आणि दालचिनीची पावडर मी दोन बरण्यांमध्ये भरून ठेवलेली आहे. आणि आता मी तुम्हाला हा जो येलो टी आहे तो कसा बनवायचा ह्याचं डेमो दाखवते. पहिल्यांदा आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम करून घेतल्यानंतर एक टिप्स आहे की जेव्हा पण आपण काचेच्या भांड्यामध्ये कडक किंवा गरम पाणी टाकतो तेव्हा स्टीलचा एखादा चमचा त्याच्यामध्ये ठेवायचा, म्हणजे या आपल्या गरममुळे ते जे काचेचा जो ग्लास आहे तो तडकणार नाही. शक्यतो कॉफी वगैरे जे असतं ते तडकत नाही, पण असे जे ग्लासेस असतात हे तडकण्याची शक्यता असते, किती जरी चांगल्या क्वालिटीचं वापरले तरी देखील.
आता मी एक चमचा आतमध्ये ठेवलेला आहे आणि प्रत्येक भांड्यामध्ये प्रत्येक ग्लासमध्ये मी अर्धा चमचा टाकत आहे. तुम्ही अर्धा चमचा टाका किंवा पाव चमचा टाका, हे तुमच्या ऑप्शनलवर आहे, तुमच्यावर चॉईस आहे. पण दररोज आपण हे पितो, त्याच्यामुळं रोजच्या जीवनामध्ये रोजच्या जो आपला डोस आहे, जो आपलं प्रमाण आहे ते आपण रोज पितच असतो. म्हणजे रोज आपण पिल्यामुळे हा जो येलो चहा आहे तो पिण्यामुळे काय होणार आहे, आपल्या शरीराला जे फायदे होतात याच्यामध्ये ते सर्व फायदे आपल्याला मिळणार आहे. बघा, मी प्रमाण पाण्याचं वाढवलं आणि हे पूर्ण व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लुकवॉर्म ते हलवल्यामुळे थोडंसं लुकवॉर्म पाणी होणार आणि ते पाणी आपण म्हणजे येलो चहा जो आहे हा आपला तयार झालेला आहे आणि ते आपण प्यायला घेऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, सुंदर असा भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या फायदेमंदी भरून गेलेला हा जो येलो चहा आहे, हा येलो चहा अशा प्रकारे बनवतात आणि त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये समावेश करून घेणं गरजेचं आहे. मी जेव्हा आपण रोज सकाळी ब्रश करतो, रिकाम्यापोटी ब्रश केल्यानंतर लगेचच आपण जर हा येलो चहा प्यायचा आणि अर्ध्या तासानंतर आपण आपला जो ब्रेकफास्ट आहे ते अर्ध्या तास किंवा 1 तास नंतर कधीही करू शकता. कमीत कमी अर्ध्या तासाचं अंतर ठेवायचं आणि तुम्ही तुमचं रोजच्या रुटीनमध्ये लागू शकता. समजा तुम्हाला कंटाळा आलेला आहे, थकवा जाणवत आहे, तुम्ही त्यावेळेस देखील येलो चहा बनवून पिऊ शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या गुणधर्मांनी उपयुक्त असा भरपूर प्रमाणामध्ये फायदेमंद असा भरपूर प्रमाणामध्ये येलो टी हा आपला जो आहे हा येलो टी तयार झालेला आहे. आय होप आणि ही माहिती आवडली असेल आणि ही माहिती उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते वेगवेगळा अभ्यास करून ही माहिती मी जमा केली आणि आय होप तुम्हाला हा जो येलो टी आहे हा आवडलेला असेलच. जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये हा येलो टी बनवा आणि वेगवेगळी माहिती देखील तुम्ही अजून जमा करू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या एलिझाज कॉर्नरला व्हिजिट करत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटलेला आहे हा भरपूर प्रमाणामध्ये उपयुक्त आहे तर तुम्ही ही जी रेसिपी आहे ती तुमच्या घरामध्ये ट्राय करा. आय होप तुम्हाला ही माहिती उपयुक्त होणार आहे. असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा पुन्हा तुम्हाला भेटायला येणार आहे. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.